हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार मविया महायुतीवर भारी। लोकसभा निवडणुकीमध्ये मविया 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एबीपी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, मवियाच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, मवियाला 15, इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। राज्यात भाजपाच मोठा पक्ष, भाजपाला 18 जागा मिळण्याचा अंदाज तर ठाकरे गटाला 14 जागा मिळण्याचा TV9 मराठी पोल स्टारचा संभाव्य कल। TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे जिंकण्याचा अंदाज तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार बुलढाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विजयी होतील तर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना पराभवाचा सामना करावा लागला। TV9 पोल स्टारचा एक्झिट पोलनुसार भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर तर काँग्रेसचे प्रशांत पडोळे पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार भिवंडीमध्ये कपिल पाटील जिंकण्याचा अंदाज तर पवार गटाच्या सुरेश म्हात्रेंना पराभव पत्करावा लागण्याची शक्यता। TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार म्हाड्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहिते आघाडीवर तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर। एक्झिट पोलनुसार मावळमधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी होतील तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंना पराभवाचा सामना करावा लागण्याचा अंदाज। एक्झिट पोल फ्रॉड, देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील। राज्यामध्ये आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतच फ्रॉड, राज्यामध्ये आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील तर मवियाला 18च्या वर जागा मिळणार नाहीत, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मवियाला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, वडेट्टीवारांचा दावा। राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील, कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह, सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून आले, पटोलेंचा खोचक टोला। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह, एक्झिट पोलनुसार मतदारांना फोडाफोडीचं राजकारण अमान्य, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। एक्झिट पोलनंतर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर, एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर, एक्झिट पोलनंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाआधीच इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर, अजित पवार गटाच्या वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप, तक्रारदार शरद कांबळेंना निर्मलनगर पोलिसांनी मंड मांडण्यासाठी बोलावले। आजपासून आयसीसी T20 विश्वचषकाचा रणसंग्राम, पहिल्याच सामन्यामध्ये यजमान अमेरिकेनं कॅनडाला हरवलं तर 9 जूनला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।